आज वसुबारस या दिवशी पुण्यातील शनिवार वाड्यापुढे दरवर्षी दीपोत्सव साजरा केला जातो। याही वर्षी हजारो पणत्यांच्या रोषणाईने शनिवार वाड्याचं प्रांगण उजळून गेलंय। पुणेकरांनीही या दीपोत्सवासाठी शनिवार वाड्याकडे गर्दी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी आणि या दिवाळीला पुण्यामध्ये सुरुवात होते ते शनिवार वाड्यासमोरील या दीपोत्सवाने। दरवर्षीप्रमाणेच यावर्षी देखील आपण बघू शकतो की हजारो दिव्यांनी हा शनिवार वाड्याचं हे जे प्रांगण आहे हे उजळून निघालेलं आहे। खरं तर या दीपोत्सवाला एक ऐतिहासिक अशी परंपराही आहे। पेशव्यांच्या काळामध्ये ज्यावेळी पेशव्यांचं इथे राज्य होतं त्यावेळी पेशवे वसुबारसीच्या दिवशी शनिवार वाड्यापुढे दीपोत्सव साजरा करत असत। त्यानंतर ही परंपरा कुठेतरी लोप पावली होती। मात्र पुणेकरांना पेशवाईचं जे वैभव होतं ते पुन्हा एकदा अनुभवता यावं यासाठी चैतन्य हास्य मंडळाच्या वतीने दरवर्षी इथे हा दीपोत्सव जो आहे हा साजरा केला जातो। हजारो पुणेकर यामध्ये सहभागी होत असतात आणि गेल्या 16 वर्षांपासून इथे पुणेकर येऊन अनेक पंत्या लावून शनिवार वाड्याचं हे जे प्रांगण आहे हे उजळून टाकत असतात। माझ्याबरोबर आता काही पुणेकर आहेत, आपण त्यांनाच विचारूयात। काय सांगा, तुम्ही इथे दरवर्षी येता, अनेक पंत्या लावता? आम्ही दरवर्षी येतो। दिवाळीच्या शुभेच्छा इथे व्यवस्थित एकदम हे होता। दिवे इतके उजळ पडतात की जे पेशवाईकालीन होते तसंच आत्ताही वाटतं की आपण पेशवाईकालीनच आहोत। दरवर्षी येऊन आम्ही इथे पंत्या लावतो आणि पुणेकर पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात इथं पंत्या लावून दणदणीत दिवाळीची सुरुवात करतात। एकूणच दिवाळी म्हणजे कुठेतरी अंधाराला दूर करून कुठेतरी एक उजेडाकडे नेण्याचा सण असतो आणि म्हणूनच शनिवार वाड्याची ही जी परंपरा आहे ही पुन्हा एकदा तेजोमय करण्याचा हा जो प्रयत्न आहे हा पुणेकर या दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी करताना दिसतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।